सर्व पत्रकार बंधूंचा महाविकास आघाडी इतर रूपांतर लवकरच महागठबंधन मध्ये होईल याच्या वतीनं मनसेच्या वतीनं कम्युनिस्ट पक्षांच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नगर परिषदा नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आजपासून नॉमिनेशन आहे. आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना वगळून सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न गेले अनेक दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे. या संदर्भात एक बैठक मागच्या आठवड्यात झाली आणि सर्वांनी एकत्रितपणे नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय जाहीर करण्यासाठीच आजची पत्रकार परिषद आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात, देशात किती वाटोळं भारतीय जनता पार्टी सरकारने केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जी राजकीय संस्कृती भारतीय जनता पार्टी इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते ती महाराष्ट्राच्या परंपरेला साजेशी नाहीये. महाराष्ट्राचे सतत बदनामी करणारी ही संस्कृती इथं प्रस्थापित करतात आहे. महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती की भ्रष्टाचारांचं प्रचंड थैमान आहे. मी हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. आणि संबंध महाराष्ट्रातली 14 कोटी जनता शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे, शिक्षणाचे, आरोग्याचे, वाहतुकीचे प्रश्न, हे सगळे प्रश्न दुर्लक्षित आहेत. आणि जाती जातीमध्ये भांडणं लावणं, धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं, दुसऱ्यांचे पक्ष फोडणं, जनतेच्या पैशातनं जो कर जमा होतो त्याचा गैरवापर करणं, अशा पद्धतीच्या कृती महाराष्ट्र सरकार करताना दिसत आहे. अक्षरशः महाराष्ट्राचं दिवाळं निघालेलं आहे. आता 5 कोटी रुपये जरी वित्त विभागाकडून मंजूर करून घ्यायचे असले तरी त्याच्यावर 15 दिवस चर्चा होते, अशी इतकी गंभीर परिस्थिती आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये तथाकथित महायुतीचा पराभव करण्याचा निर्धार महाविकास आघाडी, मनसे, कम्युनिस्ट पक्ष आणि इतर जे काही या धोरणाच्या विरोधातल्या जेवढ्या शक्ती, व्यक्ती, संस्था, संघटना, या सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही हा निर्धार केलेला आहे. आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहणार आहोत. नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाशिक महानगरपालिकेच्या काळामध्ये मागच्या 4-5 वर्षामध्ये काय घडलंय ते तुम्ही पाहतात. फक्त भ्रष्टाचार, कुठलेही प्रश्न सुटत नाहीत, साध्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही, रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि जनतेचा कोणी वाली राहिलेला नाहीये. अधिकारी मुजोर झालेले आहेत. सगळी सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या ताब्यात आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त बोललं तर फक्त देवेंद्र फडणवीसच्या हातात सगळे सत्ता आहे. आपण पाहिलं असेल नाशिक महानगराची दुर्दशा, आपण पाहिलं असेल नाशिक त्र्यंबक रोडवर हजारो व्यावसायिक आणि शेतकऱ्यांची जी कायदेशीर घरं होती ती सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत. तोच प्रकार घोटी त्र्यंबकेश्वर चालू आहे. शहरामध्ये सुद्धा व्यवसाय करणाऱ्या लोकांना नीट व्यवसाय करू दिला जात नाहीये आणि शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालं, शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये. हे सगळे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न घेऊन, जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही रणांगणात उतरणार आहोत. महायुतीला उघडं नागडं करणार आहोत आणि जनतेला व्यापक प्रश्न जे आहे, संविधानाचं संरक्षण आहे, लोकशाहीचं संरक्षण आहे, विरोधी पक्ष नेस्तनाबूत करण्याचं कारस्थान आहे, हे सगळे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जाऊन जनतेला बरोबर घेऊन यांचा पराभव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आम्हाला खात्री आहे की जो अनुभव जनता महायुतीचा घेत आहे त्याच्याबद्दल प्रचंड असंतोष जनतेमध्ये आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये निश्चितपणे तो व्यक्त होईल. अजून 2 गोष्टी आम्ही मागणी करतो की ज्या मतदार याद्या आहेत त्या प्रचंड दोष आहेत. त्याच्यामध्ये मनसे आणि इतर पक्षांनी दुबार नावांची यादी निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातले, बाहेरच्या राज्यातले हजारो नावं नाशिक महानगराच्या आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नोंदलेली आहेत. ती यादी 100% दुरुस्त झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि त्याचबरोबर आमची आग्रही मागणी आहे की मतपत्रिकेवर मतदान झालं पाहिजे. लोकांचा ईव्हीएम वर विश्वास नाहीये.
सत्ताधारी पक्ष फक्त निवडणुका मॅनिप्युलेट करण्यासाठी मतदार यादीचा वापर करत आहे आणि त्याचबरोबर ईव्हीएमचा वापर करत आहे, हे आमचा रास्त असा आक्षेप आहे. आणि त्यामुळे तोही मुद्दा आम्ही करणार आहोत की लोकशाहीची मतदानाची प्रक्रिया पारदर्शकपणे झाली पाहिजे, विश्वासार्ह पद्धतीने झाली पाहिजे आणि त्यासाठी मतदार याद्या निर्दोष होणं आणि मतपत्रिकेवर मतदान होणं ही आमची आग्रही मागणी आहे. जरी सरकारने ही मागणी केली नाही, निवडणूक आयोगाने मान्य नाही केली, तरी आम्ही निवडणूक आयोगाला सुद्धा एक्सपोज करू आणि त्याच्या विरुद्धचं कॅम्पेन सुद्धा जनतेमध्ये आम्ही करणार आहोत. तर एक मोठी विरोधी शक्ती आम्ही एकत्र करत आहोत. ज्या व्यक्ती, संस्था, संघटना, पक्ष भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या जनता विरोधी, देशविरोधी आणि संबंध महाराष्ट्राचं वाटोळ करणाऱ्या धोरणाच्या विरोधात त्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आपल्या महाविकास आघाडी आणि महागठबंधनचे सगळे सर्व शीर्ष नेते इथं उपस्थित आहेत. ते निश्चितपणे या संदर्भातली भूमिका मांडतील. खर तर आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट, शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सेना, काँग्रेस, मनसे अशी एक संयुक्त बैठक आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि यामध्ये डॉक्टर कराडांनी सविस्तर असं आपल्याशी चर्चा केलेली आहे. खरं ही लोकशाही जिवंत राहण्यासाठी आणि संविधानाने जो मतदारांना हक्क दिलाय तो बजावता यावा. आपण बघितलं असेल की देशामध्ये राहुल गांधींनी मतचोरी कशा प्रकारे केली जाते आणि केली गेली आहे आणि त्या मतचोरीवर विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हे सरकार निवडून आलेलं हे असं त्यांनी आज आपल्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार, उद्धवजी ठाकरे, कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस या सर्वांनी एकत्रित येऊन मुंबई येथे मोर्चा आयोजित केला होता आणि 96 लाख मतं आज दुबार आणि ज्यांचे पत्तेच नाहीये मतदानामध्ये मतदारांचे असे लाखो मतदार नोंदणी करून आम्ही नाशिक पश्चिमचं सुद्धा मान्य कलेक्टर साहेबांना आणि वसंत भाऊनी यांनी पूर्ण नाशिक जिल्ह्याचे किती मतदार विधानसभेवाईज वाढले ते सुद्धा त्यांनी कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे. आम्हीच नव्हे, आपण बघितलं असेल की शिंदे सेनेने सुद्धा आजपर्यंत तिथण्याच्या बातम्या आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की मतदार मध्ये घोळ झालेला आहे, मतदान वाढलेले. मात्र मॅडम भाजपच्या आहेत, त्यांनी सुद्धा आरोप केला. मला वाटतं ते संजय गायकवाड शिंदे सेनेचे, या अशा सगळ्यांनी जे आरोप केलेले मतदानाचे आणि त्या विरोधात मोर्चा काढला की कशा प्रकारे मतदान वाढवलं, ते मतदान निवडणूक आयोगाने मतदार यादीतून वगळावं. अशा पद्धतीने मतचोरी करणारी ही माणसं हे जनतेच्या लक्षात आलं पाहिजे आणि जनतेला न्याय मिळाला पाहिजे. अनेक उदाहरणं, खरीच परिस्थिती डॉक्टर कराडांनी या ठिकाणी सांगितली. शेतकऱ्यांच्या बाबत ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी. आमचे मुद्दे, अजून एक मुद्दा फार महत्वाचा आहे. मागे आम्ही शिवसेनेने मनसेने जो 12 ऑक्टोबरला मोर्चा काढलाय नाशिक शहरामध्ये, हजारोच्या संख्येने जनता त्याच्यामध्ये सहभागी झाली होती की नाशिक गुन्हेगारी मुक्त व्हावं, भयमुक्त व्हावं, भ्रष्टाचार मुक्त व्हावं. जे पक्ष महायुतीने गुन्हेगार जे पक्षात घेतले ते बाहेर काढावे की जेणेकरून ज्या येणाऱ्या निवडणुका त्या पारदर्शक व्हाव्या, जनतेला मतदान करायला मिळावं. याला सगळी बदल देऊन महायुती चालढकल करते आणि या नाशिकला गुन्हेगार मुक्त होण्यासाठी जो मोर्चा आम्ही काढला होता
तुम्ही बघितलं असेल की पहिल्यांदा दादा भुसे माननीय संदीप कर्णिक साहेबांना भेटले, त्याच्यानंतर नाशिकचे भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि आमच्या मोर्चाचा धसका घेऊन त्यांनी सांगितलं का या नाशिकची गुन्हेगारी कमी व्हावी आणि मग ते काम सुरू झालं आणि अशाच पद्धतीने सगळ्या नाशिक जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळावा. आपण बघितलं असेल अजून या शहरात प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही, खड्डे मुक्त नाशिक व्हावं, असे अनेक विषय घेऊन आम्ही पुढे आलेलो आहोत. आणि आज ती पत्रकार परिषद सगळे एकत्रितरित्या येऊन या ठिकाणी आयोजित केलेली आहे. जनतेला न्याय मिळावा, लोकशाही जिवंत राहावी, संविधानाने जो मतदानाचा अधिकार दिला तो जनतेला करायला मिळावा, यासाठी आम्ही सगळे आज एकत्र आलेले आहोत. आमचा लढा हा भारतीय जनता पार्टी, शिंदे सेना आणि अजितदादाचा पक्ष यांच्या विरोधात असणार आहे. आपण एक बघितलं असेल, काल रोहित पवारांनी सुद्धा सांगितलं गुन्हेगारांना जामीन आणि जमीन 500 रुपयाच्या स्टॅम्पवर 1800 कोटीचा व्यवहार होतो आणि दादा म्हणता मला माहित नाही. अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये घोटाळे चालू आहेत. या सगळ्या महायुतीच्या कारभाराविरुद्ध खरं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जो त्रास आहे, जो लोकांवर अन्याय होतो, अत्याचार होतो, शेतकऱ्यांवर होतोय, पिंपळगाव बावला ते पेगलवाडी ते घोटी या शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्यांना कोणताही मोबदला न देता त्यांचे घरं पाडले, त्यांचे व्यवसाय बंद केले. एवढा अन्याय अत्याचार या सरकारचा चालू आहे. यासाठी आम्ही सगळे आज या ठिकाणी राहुल दिवे असतील, ज्ञानेश्वर गायकवाड असतील, विनायकजी पांडे, वसंत भाऊ, डीजी सूर्यवंशी, गजानन शेलारजी, गोकुळजी पिंगळे, आमचा प्रतिमेशजी गीते, सर्व जैनी मीटिंग खरं आयोजित केली. आमचे तानाजी जायभावे, आमचे दाजी डॉक्टर रियलजी करार, ही सर्व मंडळी, सुदाम कोंबडे, सलीमामा शेख, राजू देसले, हे सर्व एकत्रितरित्या आज ही मीटिंग या ठिकाणी आयोजन करू. मनसे अजूनही महाविकास आघाडीत अधिकृतपणे सामील झालेली नाहीये. काँग्रेसने मनसेला घ्यायचं की नाही याबाबत आम्ही विचार करू असं म्हटलेलं असताना स्थानिक पातळीवर आपण निर्णय घेऊन टाकला आहे. नाही, आता राजसाहेब ठाकरे सर्व ठरवणार आहेत, महाविकास आघाडी ठरविल त्याप्रमाणे पुढचं पाऊल उचलणारच आहेत. परंतु मी त्याच्यावर आज बोलणं माझा अधिकार नाही येतो. पण या नाशिक शहर जिल्ह्यामध्ये सगळे आज एकत्र झालेले आहेत स्थानिक पातळीवर. नगर परिषद निवडणुका तुम्ही एकत्र लढवणार आहे, त्याचं सगळं बसून आमचं ठरणारच आहे. हे फक्त तुम्ही एकत्र आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे की ह्या ज्या निवडणुका आहेत नगर परिषद, नगरपंचायत, त्या तुम्ही एकत्रित महाविकास आघाडी म्हणून तुम्ही लढणार, यासाठी पत्रकार परिषद आहे. आता इथून पुढे जे जे निवडणुका असतील, जो अन्याय अत्याचार होईल तेव्हा हे गठबंधन झालंच. आता भाई जगतापांनी विरोध केलाय माणसं. अहो, ते आता मी एवढा मोठा माणूस नाहीये, ते राजसाहेब बघतील, महाविकास आघाडी बघेल, आणि पातळीवर गठबंधन म्हणताय, पण राज्यातच चुकी झालेली ते बघतील ना वरती. आता आम्ही निवडणुकांचं काय आता तुम्ही घोषणा करताय त्याची तुम्ही नगर परिषद निवडणुका एकत्र लढवणार आहे, ते आता सगळे त्याच्यासाठी तर एकत्रच आहे ना. हे पत्रकार मी सुरुवातीला सांगितलं की येणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका आणि त्यानंतर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्यासाठीच आम्ही एकत्र आलेलो आहोत. पण माझा मुळामध्ये प्रश्न असा आहे, आम्ही सर्व विरोधी पक्षात आहोत आणि आमची ती नैतिक जबाबदारी आहे सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध उतरणं, आवाज उठवणं, तो जनतेपर्यंत पोहोचवणं आणि निवडणुकीच्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र राहणं, ही आमची जबाबदारी आहे. स्थानिक पातळीवर निवडणुकीमध्ये युती होईल हा भाग नेते घेतीलच, परंतु मला असं वाटतं आम्ही त्या सगळ्यांना जे आमच्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन, जे आमच्या बरोबर नसतील त्यांना सोडून आम्ही सगळे एकत्र राहणार. राहुलजी, तुम्ही आता मनसे पदाधिकाऱ्यांच्या बाजूला बसलेले आहात,
मुंबईत जो मोर्चा निघाला त्यामध्ये तुमचे प्रदेश अध्यक्ष आणि इतर महत्वाचे नेते नव्हते, तर या निवडणुकीमध्ये मनसे तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये चालणार आहे का? नाही, त्या मोर्चामध्ये बाळासाहेब थोरात स्वतः त्या मोर्चामध्ये होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी असेल किंवा प्रदेश काँग्रेस कमिटी असेल, या दोघांचं उद्दिष्ट एकच आहे का भारतीय जनता पार्टीला हद्दपार करायचा. प्रदेशने आम्हाला निर्देश दिलेले आहे का स्थानिक पातळीवर तुमची परिस्थिती बघून तुम्ही निर्णय घ्या. जर आम्हाला या दोबार नावाच्या विरोधामध्ये, या पैशाच्या विरोधात जर आम्हाला लढायचं असेल तर आम्हाला मात्र एका छताखाली येणं भाग पडलेलं आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे. राहिला विषय निवडणुकीचा, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी चाचपणी करत आहोत. सगळे आम्ही एकत्र जात आहोत आणि स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्ही सगळे एकत्र मूड बांधत आहोत आणि ही महाविकास आघाडी ताकद आम्ही एकत्र ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. पण या संदर्भामध्ये आपण मनसेसोबत एकत्रित निवडणूक लढणार असं वरिष्ठ पातळीवर आपण कळवलंय का? त्यांची परवानगी घेतली आहे का? आणि मग आपण ही घोषणा करणार? प्रदेश काँग्रेस कमिटीने आम्हाला निर्देश दिलेला आहे की तुम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या आणि तसा तुमचा प्रस्ताव बनवून आम्हाला पाठवा. आजची आमची बैठक झाल्यानंतर प्रत्येक नगरपालिका निहाय, जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगरपालिका आहेत त्या निहाय आम्ही तसा प्रस्ताव बनवून पाठवणार आहोत. परंतु आमचा हट्ट त्यांना असणार आहे की आम्हाला एकत्र राहू द्या, वरती तुम्हाला काय उत्तर द्यायचे द्या. स्थानिक लोकांना आम्हाला एकत्र येत असताना आम्हाला सगळ्यांना एकत्र सामोरे जावं लागणार आहे, तर आम्ही या बलाढ्य शक्तीला थांबवू शकतो. मनसेची आवश्यकता तुम्हाला का भासते आहे या निवडणुकांमध्ये? हे बघा, आम्ही महाविकास आघाडीमध्ये शिवसेना सुद्धा आमच्या सोबत घेतली होती. आम्ही ठाकरे साहेबांना सुद्धा मुख्यमंत्री केलं आणि मग त्यांचे लहान बंधू ठाकरे साहेब आम्हाला काही वेगळे नवीन वाटत नाहीये. आम्हाला जर ही जातीवादी शक्ती जर थांबवायची असेल तर आम्हाला एकत्र येणं, मला असं वाटतं, क्रमपात्र आहे. मनसेचा जो मुद्दा आहे त्यापैकी परमानंटचा मुद्दा असेल, हा स्थानिक मुद्दा आहे. आता स्थानिक नगरपालिकाचे कामं काय असतात? नगरपालिकेचे कामं त्रिशंकू असतात. प्रत्येकाला मुबलक पाणी मिळालं पाहिजे, कचऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे, अतिक्रमण नाही झाली पाहिजे, खड्डेमुक्त झाले पाहिजे. या महत्वाच्या मुद्द्यावर आम्हाला एकत्र यायला काय फरक पडतो? आणि माझा प्रश्न दिनकरांना नाही, कारण मुंबईमध्ये जर बघितलं तर मनसेने 227 पैकी 125 प्रभागांवर दावा दाखल केला आहे. असं काही नाशिकमध्ये होऊ शकतं का की 125 म्हटल्यानंतर जवळपास 50% मनसे त्यावरती हक्क दाखवते, असं नाशिकमध्ये होऊ शकतं? तुम्ही सारखे मनसे काँग्रेसच करताय. आपल्याला नाशिकला न्याय द्यायचा आहे, नाशिकच्या जनतेला न्याय द्यायचा आहे आणि सगळे एकत्र विचार करूनच बसले. सारखं मनसे काँग्रेस ते विचारण्यापेक्षा नाशिकमध्ये काय चाललंय, लोकांवर काय अन्याय अत्याचार होतोय ते बघा. पक्षात काय झालं ते महत्वाचं नाही. दोन गोष्टी तुम्हाला सांगतो. अण्णांनी ते सांगितलं, राहुलने ते सांगितलं, आम्ही ते सांगतो की आम्ही लोकसभा बरोबर लढलो, विधानसभा बरोबर लढलो. आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या आम्ही बरोबर लढणार आहे. त्यासाठी आम्ही एकत्र मनसे अधिकृतरित्या महाविकास आघाडीमध्ये सामील झाली का, याच्यावर आपलं उत्तर काय? हो, तुम्ही स्थानिक स्तरावर पक्षांनी सगळ्यांच्या सांगितलंय, तुम्ही ठरवा. ऐका ना, सगळे पक्ष होते त्यामध्ये, फक्त मनसे नव्हता, पण आज आपण त्या सर्व याच्यामध्ये सामील झाला आहे. आता ते मी आपण सगळे एकत्र झाले, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बघा, पहिली ते जर सगळे एकत्र बसले तुम्हाला काय प्रॉब्लेम? एक मिनिट. कोकणामध्ये सुद्धा शिंदे सेना आणि राष्ट्रवादी तिथे एकत्र आले. असं काही नाहीये. स्थानिक पातळीवरचे अधिकार दिलेले, स्थानिक पातळीवर जे निर्णय होतील त्या स्थानिक पातळीवर निर्णय येणार आहे. आणि या ठिकाणी आम्ही सर्व पक्षांनी असं ठरवलेलं आहे. मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, राष्ट्रवादी शरद पवार असेल, कम्युनिस्ट असतील, या ठिकाणी मनसे असेल किंवा काँग्रेस असेल किंवा इतर कोणी पक्ष अजून उरलेले असतील, त्यांना सुद्धा सोबत घेणार. ज्यांच्या म्हणजे भाजपच्या विरोधात जो देशाचं वाटोळ करायला निघालेला हा भाजप, देश विकायला निघालेला आहे, त्याच्या विरोधात एकत्र येण्याचं सर्वांनी ठरवलेले. त्यामुळे तुम्ही उपप्रश्न विचारून आमचे मन कलुषित करू नका. आम्ही एकत्र आहोत. काही झालं तरी आम्ही एकत्र राहणार. भले 1-2 जागा इकडे तिकडे आमच्या कमी मिळाल्या तरी हरकत नाही, परंतु एकत्र फाईट करावं लागणार
आणि ते आम्ही 100% करू. विषय तो नाहीये. महत्वाचा विषय असा आहे की तुम्ही एकत्र आलेला आहात, जागा वाटप होईल, तुमचा पुढचा निर्णय होईल, पण मुळात पक्षांची जी ध्येय धोरणं आहेत, पक्षांची जी भूमिका आहे वेगवेगळ्या विषयांवर, जसं हिंदुत्वाचा विषय, हिंदुत्वाच्या विषयांवर तुम्ही बसलेल्या सगळ्या पक्षांचे वेगवेगळे विषय, वेगवेगळे विचार आहेत, वेगवेगळे मत आहेत. मग हे सगळं आता तुम्ही बाजूला सरून एकत्र का बरं आलेला आहात असा विचारांनी ना स्थानिक पातळीवरच्या परिस्थितीनुसार आणि मुळामध्ये ज्यावेळेस राज ठाकरे उद्धव साहेबांकडे येतात, आघाडीकडे येतात, आघाडीच्या नेत्यांसंग बसता, याचा अर्थ काही विषय त्यांनी सोडलेले, काही विषय आम्ही सुद्धा सोडला. ही आमची भूमिका राहणार. नाना, पक्ष फुटीचा आपल्या पक्षाला मोठा फटका बसलेला आहे, महायुती स्ट्रॉंग आहे, यामुळे आपल्याला एकत्र यावं लागतं. नाही, असं काही नाही. पक्ष फुटीचा आम्हाला फटका बसला असता तर आम्हाला लोकसभेमध्ये लोकांनी जागा दाखवून दिली असती. विधानसभेमध्ये झालेला गोंधळ, जे पुढे विधानसभेमध्ये जो निकाल लागला, पुढे उत्सव निघाला, पुढे मिरवणुका निघाल्या, कुणी जल्लोष केला, आणि जल्लोष करणारे मातंग करत होते. असं काही नाहीये. परिस्थितीनुसार आम्ही काही निर्णय घेतलेले नाही. आम्ही मनापासून स्ट्रॉंग आहोत. जे आमचे मोर्चे, पण त्यांचा मोर्चा निघाला तो पण तुम्ही बघितला, राष्ट्रवादीचा पण मोर्चा निघाला तो पण तुम्ही बघितला. अशी काही कम्युनिस्ट सुद्धा मोर्चामध्ये त्यांनी सुद्धा आंदोलनं केली. आमची प्रत्येकाची ताकद आहे, आणि ही ताकद विखुरण्यापेक्षा एकत्र केली तर निश्चितपणे भ्रष्टाचारी सरकारला उत्तर देऊ शकतो, असा आमचा आत्मविश्वास. पण आता आज तुमचा जरी निर्णय झाला असला, सगळ्या निवडणुका एकत्र लढणार, पण मग तुमच्यामध्ये समन्वय राहावा किंवा जागा वाटपाच्या संदर्भात वाद होऊ नये, सगळं व्यवस्थित व्हावं, यासाठी काही समिती तुम्ही नेमणार आहात, काही लोक नेमणार आहात, असा काही निर्णय आहे का? हो. आमची मागच्या आठवड्यात जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा झालेली आहे. आणि आता नानांनी जसं सांगितलं की जिथं ज्या पक्षाची ताकद आहे, जिथं जो उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, या पक्षाच्या आणि उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचं आणि भाजपचा 100% पराभव करायचा, या गोष्टीवर आमचं सगळ्यांचं एकमत आहे. आणि त्यामुळे आमच्यामध्ये सीट ऍडजस्टमेंट बद्दल जी चर्चा होईल, त्याच्यासाठी सगळ्या पक्षांचे, घटक पक्षांचे प्रमुख नेत्यांची एक समन्वय समिती केली जाईल. आमचे संयुक्त दौरे लगेच उद्यापासून आम्ही सुरू करतोय नगरपालिकेच्या निमित्ताने, आणि जिथं ज्याची क्षमता आहे त्याला पाठिंबा द्यायचा आम्ही निर्णय केलेला. एक लक्षात घ्या की सगळे पक्ष वेगळेत, कारण त्यांचे थोडे थोडे विचार वेगळे आहेत. परंतु भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीची धोरणं राबवलेली आहेत, त्या धोरणाच्या दुष्परिणामापासून जनतेला आणि नाशिक जिल्ह्याला वाचवायचं असेल, महाराष्ट्राला वाचवायचं असेल, तर भाजपचा पराभव करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही निकड विरोधी पक्ष म्हणून जसं भाऊनी सांगितलं, ही आमची नैतिक जबाबदारी आहे. ह्या देशाला वाटोळं होण्यापासून वाचवणं, जनतेच्या प्रश्नावर भूमिका घ्यायला भाग पाडणं, ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून जरी आमच्यामध्ये काही छोटे मोठे मतभेद असले तरी ते सगळे बाजूला ठेवून भाजपचा पराभव करायचा ही मुख्य भूमिका घेऊन आम्ही एकत्र आलेलो. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही जे उपप्रश्न विचारताय ते विचारा बरोबर आहे. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ते जे छोटे छोटे मुद्दे ते महत्वाचे होत नाहीयेत. भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं ही महत्वाची गोष्ट आहे, आणि ते एक ध्येय घेऊन आम्ही केलेलं आहे. आम्हाला खात्री आहे, तुम्हालाही माहिती आहे की ह्या सगळे इथं बसलेली जे सगळे नेते मंडळी आहेत, त्या पक्षाची बेरीज झाली तर नाशिक जिल्ह्यामध्ये काय होऊ शकतं. आम्ही जिल्हा परिषद ताब्यात घेऊ शकतो, आम्ही नाशिक महापालिका ताब्यात घेऊ शकतो, आम्ही मालेगावमध्ये ते करू शकतो, अर्ध्यापेक्षा जास्त नगरपालिका आम्ही ताब्यात घेऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे लोक कोणाच्या बरोबर आहे. सत्तेचा वापर करून, पैशाचा वापर करून, पक्ष फोडून ते सत्तेमध्ये आलेले, त्यांचे स्वतःची फार ताकद आहे, अशातला काही भाग नाही. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही करू शकतो, आणि म्हणून ही सगळा प्रयत्न चालू आहे. तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. नाही, आता आम्ही जसं महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण असू शकतो, छोटा कोण असू शकतो, तसं तुमचा काही फॉर्म्युला ठरला आहे का की नेमक्या जास्त जागा कोणाला, कमी जास्त जागा कोणाला? आमचा एकच आहे, आम्ही स्पॉटवर जाणार. जो उमेदवार ज्या पक्षाचा असेल, जो निवडून येण्याची क्षमता आहे, त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायचं ठरवलं. एकदम सिंपल. एकाच म्हणजे नानांनी हे वाक्य वापरले परवाच्या बैठकीमध्ये की जिथं ज्याची शक्ती असेल, जो भाजपचा पराभव करू शकत असेल, त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायचं. इतका साधा फॉर्म्युला केलेला आहे.
असे तर 200 सक्षम असतील मग मैत्रीपूर्ण लढतीचा मी प्रस्ताव पुढे येईल का? नाही, काही ठिकाणी करावं लागेल, त्या गोष्टीचा पण विचार करावा लागेल. विषय असा असतो, शेवटी निवडणुका आम्ही आज नाही लढत. अनेक वर्षापासून या निवडणुका 40 वर्ष झाले आम्ही सगळे राजकारणात मंडळी. त्यामुळं आम्ही आमचा फॉर्म्युला ठरवून घेऊ. त्यात सगळे सक्षम आहे, त्याच्यातून मार्गही निघू शकतो. फक्त या जे बातलेले आहेत सत्तेचा दुरुपयोग करतायत, जे कायद्याचा बालेकिल्ला म्हणते ना, गेली 20 वर्ष कायद्याचा बालेकिल्ला दिसला नाही, आता काय दिसला हे आता ही जनता विचारणार नाही. आणि या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही सामोरं जातोय. अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, कामगारांचे प्रश्न आहे. आज एक गोल्फ क्लबवर आपण जर बघितलं तर किती तरुण बसले ज्यांची फसवणूक झाली, त्यांनी मोर्चा काढली, कोणत्या पक्षाच्या नेतृत्वाखाली नाही काढलं. एक लक्षात घ्या, मुख्यमंत्री हळूहळू उतरते सगळे रस्त्यावर. विराट मोर्चा किती दिवस झाला? 4 वेळा मुख्यमंत्री येऊन गेले, 2 महिने झाली मुलं बसलेली, 4 मंत्री या शहरामध्ये. कोणी विचार करत नाही, विचारत नाही, जायला जागा नाही, रस्त्यात जाऊ द्या, हे खड्डे पडले. पण ट्रॅफिकची इतकी दुरावस्था झालेली आहे, इतकं बिकट नाशिक शहर झालेलं आहे, कोणाचंही लक्ष नाही. आणि म्हणून आता ठीक आहे, कायद्याचे बालेकिल्ल्याची अंमलबजावणी 8-15 झाले होती, ते तर फार मोकळले होते. आणि ते त्यांना त्यांच्या त्या धुलाई मशीन मध्ये काहीतरी घेऊन आणि ते साफ करून पुढे आणत होते. त्यांच्या लक्षात आलं की किती पोखरलं गेलेलं आहे आणि हे जनतेला नको. आणि म्हणून आम्ही एकत्र राहणार आहे, एवढं नसतं. गेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले नाशिक जिल्ह्यात 5. आता त्या जागा आपण सोडणार का? त्या जागा आपण विचार करू ना, तो काही विषय नाही. आम्ही स्थानिक ठेवलं, वरच्यांची युती हो न हो आम्हाला असं वाटतं की स्थानिक पातळीवर आम्ही एक राहिलो. या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जातो. आता याच्यात 2 मुद्दे असे आहेत की थेट नगराध्यक्ष हा जनतेनं निवडला जाणार आहे. 11 जागा आहेत नगर परिषदेच्या आणि 6 नगर परिषद. याबाबत आपण कसं नियोजन करणार आहोत? तो जो उमेदवार प्रबळ आहे, निवडून येणार आहे, तो कोणत्या पक्षाचा त्याला द्यायचं. बरोबर. आमच्या ताब्यात त्र्यंबकेश्वर पण होतं, आमच्या ताब्यामध्ये आता नव्याने ओझर सुद्धा येऊ शकतो, निफाड होतं, येवला होतं. पण ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार ज्याचा असेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. बस. आणि थेट नगराध्यक्षाची निवडणूक ही फार मोठी वेगळी आहे. तर उपनगराध्यक्ष करता येतो. उपनगराध्यक्ष दर 2 वर्षाला 3 वर्षाला बदलता येतो. त्याच्यामुळे आम्ही ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी करू. कुठे लयच अडचण आली तर तुम्हाला पण विचारून घेऊ. आम्हाला विचारण्यापेक्षा जर तुम्ही ठाकरेंचा आदेश मानला जातो, वरिष्ठ पातळीवर ठाकरेंचाच आदेश नाही अजून महाविकास आघाडीत मनसे सहभागी व्हायचं नाही. तुम्ही इथले स्थानिक राजकारण पाहून तुम्ही सहभागी होत आहेत. मात्र गेल्या पंचवार्षिकला 2012ला मनसेची सत्ता होती, ती सत्ता 2017ला मनसेला टिकवता आली नाही. आता महाविकास आघाडी असून सुद्धा ती कशी टिकवणार? सगळे विचार करू. असं वाटतं अण्णा, आमचं बोलणं झालेलं आहे, राजसाहेबांशी झालेलं आहे आणि उद्धव साहेब झालेलं आहे. तुम्ही स्थानिक बसा आणि तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या. आम्ही तुमच्या बरोबर. अजून काय पाहिजे? सर्वांनी 1-2 मिनिटं